महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। महाविकास आघाडीसोबतच महायुतीमध्ये सुद्धा इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर अपक्ष निवडणूक लढवू असा इशारा सुद्धा काही इच्छुक उमेदवारांनी दिलाय। त्यामुळे काही मतदारसंघात तिहेरी चौरंगी लढत होऊ शकते। त्यातलाच एक मतदारसंघ ज्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ। इथे तिरंगी लढत का होऊ शकते, कोणत्या नेत्यांमध्ये ही तिरंगी लढत होऊ शकते हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारत भालके यांनी भाजपच्या सुधाकर परिचारक यांचा 13,361 मतांनी पराभव केला होता। परंतु 2020 मध्ये आमदार भारत भालके यांचे निधन झाले आणि त्यामुळे 2021 मध्ये पोटनिवडणूक झाली। या पोटनिवडणुकीत भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मुलाला भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली। या निवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा 3,733 मतांनी पराभव केला। विद्यमान आमदार समाधान आवताडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। आमदार आवताडे आणि प्रशांत परिचारक लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्र होते, पण निवडणुकीनंतर त्यांच्यात मतभेद होण्यास सुरुवात झाली। आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाधान आवताडे यांच्यासह प्रशांत परिचारक देखील इच्छुक आहेत। भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे। परंतु परिचारकांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली आहे। माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या पत्नी साधना भोसले यांच्यासाठी त्यांनी उमेदवारी मागितल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे परिचारकांच्या कट्टर समर्थकानेच बंड करत विधानसभेसाठी दावा केल्यामुळे परिचारक यांच्या विधानसभा निवडणुकीत अडचण होण्याची शक्यता आहे। तसंच दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालके यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती। यावेळी या भेटीत निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे। येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील। महाविकास आघाडीकडून मला लढण्याची इच्छा आहे, त्यावर शरद पवार साहेबांशी बोलणं झालंय। लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही भक्कमपणे काम केलंय। आमच्या मतदारसंघातून उमेदवाराला मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही पार पाडली आहे। त्यामुळे विधानसभेला पंढरपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे। मी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी आग्रही आहे। शरद पवार माझा नक्कीच विचार करतील। सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेऊ असे आश्वासन शरद पवारांनी दिल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितलंय। आता भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यासह माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असल्यामुळे आणि माजी दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता अधिक आहे। या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।